जानकी जीवन स्मरण जय जय राम. सद्गुरुनाथ महाराज की जय. डॉक्टर V. कुलकर्णी लिखित प्रेम दिवाणी मीरा, श्री संत मीराबाई यांचे जीवनावरील संपूर्ण कादंबरी. वाचन क्रमांक 4. दुधाजींकडं मीरेला पाठवावं असं आम्हास वाटतं ते या पार्श्वभूमीवर. शिवाय आणखी एक कारण आहे, म्हणजे मीरा कृष्णभक्त आहे त्यासाठी सुद्धा. साऱ्यांच्या मुखावर कमालीची उत्सुकता दिसली तेव्हा रत्नसिंहजींनी स्मितहास्य केलं. ठीक आहे, ध्यानी आलं, तेही सांगतो. या आपल्या कुकडीतच मीरेचा जन्म झाला. आम्ही 12 गावचे राणा आहोत. आम्हास ही 12 गावं आमच्या पिताजींनी दिली आहेत. आमचे पिताजी मेडत्यास असतात. त्यांचं राज्य खूप मोठं आहे. आम्ही त्यांच्या आज्ञेनं या 12 गावांचा कारभार करत असतो. आमच्या आजीचं नाव चंपावती होतं. आता आमच्या आजी हयात नाहीत, पण त्यांच्या हयातीत त्यांचं सौंदर्य हा एक विलक्षण कौतुकाचा विषय असे. आम्ही चंपादेवींचं दर्शन घेतलं आहे असंही काही लोक अभिमानानं सांगतात. आणि मोठी भाग्याची गोष्ट झाली अशा कौतुकानं त्यांच्याकडं इतर मंडळी पाहात. या चंपादेवींची अभिलाषा मेघा सिंगल यानं बाळगली होती. मेघा सिंगल यांना देवी मिळाल्या नाहीत, पण त्यांचा विवाह झाला, पुत्रप्राप्ती झाली. वर्ष लोटली तरी मेघा त्या अभिलाषेनं धुमसत राहिला. मेघा आमचं सतत शत्रुत्वच करीत राहिला. मेघा सिंगल लढायामागून लढाया करी. आमचं सैन्य प्राण वाचवीत नि राज्य सांभाळीत या गावाहून त्या गावी पळत सुटे. त्यानं गावं जिंकायची, आम्ही पाठोपाठ पुन्हा ती मिळवायची असं चाललं होतं. त्यानं अनेकदा निरोप पाठवले. आम्हास आपलं शत्रुत्व नको आहे. आम्ही प्रेमाचा हात पुढं करीत आहोत. आमची एकच मनीषा आहे. अजूनही चंपावती देवींना आमचे स्वाधीन करा. आम्ही आपले कायमचे मित्र होऊ. चंपादेवी हे ऐकून संतापल्या. त्यावेळी आमचे पिताजी तरुण होते. चंपावती देवींचे 2 पुत्र, आमचे पिताजी दुधाजी आणि दुसरे आमचे चुलते बरसिंहजी. चंपादेवी संतापल्या नि म्हणाल्या, दुधा, तू माझं दूध प्यायला असशील तर या मेघाचं शिर मला शिलंगणाचं सोनं म्हणून आणून दे. तत्क्षणी दुधाजी आईच्या पाया पडले. त्यांनी कमरेची तलवार काढली, मस्तकी लावली, प्रतिज्ञा केली. आई, आज्ञा प्रमाण आहे. देवींनी म्हटलं, दुधा, काम सोपं नाही हे ध्यानी ठेव. हा मेघा सिंगल अजेय आहे. आजूबाजूच्या राजपूत राजांना याचा धाक आहे. मुसलमानांना त्यामुळेच तो आपला वाटतो. ते त्याच्याशी संधी करतात. तरुण दुधाजींनी हे सारं ऐकलं. अजेय मेघा काय? ठीक आहे, मग थोडा विचारपूर्वक हल्ला करायला हवा. दुधाजी तरुण होते. मेघा कसलेला मुरलेला योद्धा होता. दुधाजी येत आहे ऐकल्यावर मेघा हसला. हा नुकतं मिसरुडं फुटलेला पोरटा माझ्याशी 2 हात करायला दजावतो कसा, याचं त्यांना आश्चर्य वाटलं. त्याच वेळी मेघानं एक राजकीय डावही टाकला. अजमेरला मल्लखा नावाचा शासक होता. त्याला निरोप पाठवला, आमच्यावर दुधा चालून येत आहे. पाठोपाठ आपण मेडत्यावर चाल करावी. दुधाजींनी नुसतं रांगडं युद्ध करायचं नाही असं ठरवलं. मेघा अजय आहे या वाक्यानं त्यांना चिंतनशील बनवलं होतं. त्यांनी आपल्या सैन्याला एक डाव समजावून सांगितला. युद्ध करता करता आपण माघार घ्यायची. आपल्या सैन्यानं त्याचं मोठं सैन्य अंगावर घ्यायचं. मी प्रत्यक्ष मेघाला अंगावर घेईन. युद्धात मी मुद्दाम वेगळ्या दिशेने पळ काढीन. मेघाला पाठीवर घेईन. युद्धाच्या धामधुमीत त्याचं सैन्य नि तो यात अंतर पडलं पाहिजे. मग आपण एकदम माघार घेऊन हल्ला चढवायचा. मेघाच्या जवळ फार थोडी तुकडी असायला हवी. या योजनेप्रमाणे लढाई सुरू झाली. दुधाजींनी मेघाशी झटापट सुरू केली. दुधाजींच्या आखणीप्रमाणे मेघानी त्याचं सैन्य यात अंतर पडलं. मेघा त्याच्याच सैन्यापासून अलग झाला. दुधाजींच्या लहानशा तुकडीनं मेघानी त्याचे 2-4 साथीदार यांना पूर्ण घेरलं. मेघा प्राणपणानं लढला, पण दुधाजींच्या तलवारीनं त्याला कापून काढलं. अजेय मेघा पडला. दुधाजी आनंदानं परतले. त्यांची कल्पना अशी होती की आई आता आपणाला पंचारतीनं ओवाळील. त्याप्रमाणे त्यांनी ओवाळलंही. दुधाजींनी मेघाचं शिर त्यांच्या तपकात टाकलं. म्हटलं, आई, हे गे शिलंगणाचं सोनं. आईंनी कौतुकानं पोराच्या कपाळाचं चुंबन घेतलं. पण दुधाजींना दारात येताच चंपावती देवींनी सांगितलं, दुधा, अजमेरच्या मल्लखाने तुझ्या भावाला कैद करून नेलं आहे. दुधाजींचं सैन्य विजयाच्या वीरश्रीनं फुरफुरतच होतं. दुधाजी तसे आल्या पावली परत फिरले. मल्लखानाला वार्ता कळली, दुधाजी असामान्य योद्धा आहे. मेघा सिंघलसारख्या वीराला त्यानं स्वर्गाची वाट दाखवली. हा दुधाजी
बरसिंहाला कैदेतून मुक्त करण्यास येत आहे. मल्लखानानं ताबडतोब आपल्या चुलत्यास कैदेतच विष दिलं. बरसिंहजी कैदेतच ठार झाले. मल्लखानानं मानभावीपणानं निरोप पाठवला, आम्ही आपली कदर करतो. मेघाजींच्या चिथावणीनं आम्ही चूक केली. बरसिंहजींनी इकडं घेऊन आलो. बरसिंहजींना आम्ही सन्मानपूर्वक वागवलं आहे, परंतु त्या स्वाभिमानी युवकानं स्वतःहून जहर घेतलं. आम्हास माफ करावं. आम्ही आपणास मित्र समजतो. एक लहानसा तोफा पाठवित आहे. दर्यादिल होऊन तोफा स्वीकारावा. आमची गलती पदरात घ्यावी. दुदाजी हताश झाले. बंधू मारले गेले होते. आता लगेच सूडभावनेनं युद्ध करण्यात धोका होता. सैन्य दमलं होतं. आपला धाक आहे तोच कायम ठेवून परतणं योग्य वाटलं. दुदाजी परत फिरले. दुदाजींनी सिंहाजीला उत्तराधिकारी नेमलं. बरसिंहजी काही गावाचा कारभार पाहत होते, तेव्हा बरसिंहजीचा पुत्र सिंहाजी यास गादीचा वारस नेमलं. पण सिंहाजीनं केवळ काही महिनेच कारभार केला. ते स्वतःच दुदाजींकडे आले आणि त्यांनी सांगितलं, काका, आम्हास राज्य नको. आम्हास 2 वेळचं भोजन मिळालं की पुरे आहे. राज्य करणं आम्हास जमणार नाही. ते तुम्हीच सांभाळावं. दुदाजींचा नाईलाज झाला. हे असं राज्य पराक्रमानं त्यांनी मिळवलं. आम्हास राज्यकारभाराचं ज्ञान व्हावं म्हणूनच 12 गावं आमच्याकडं त्यांनी सोपवली आहेत. दुदाजींचा धाक हिंदू मुसलमान दोघांनाही आहे. म्हणून आम्ही मीरेला त्यांच्या सावलीला ठेवू इच्छितो. हे एक कारण तर आहेच, पण दुसरंही कारण आहे. म्हणजे आमचे पिताजी स्वतःच वैष्णव आहेत. आपण राजपूत खरे तर शैव, एकलिंगजीचे उपासक. पण दुदाजींनी वैष्णव संप्रदाय स्वीकारला आहे. ते श्रीकृष्णाचे उपासक आहेत. त्यांनी मेडत्यास कृष्ण मंदिर बांधले आहे. मीरेला कृष्णाची ओढ आहे. ती कृष्णाचे खेळ खेळते. तिला त्या दृष्टीनं मार्गदर्शन होणं आणि तिच्या स्वाभाविक भावदृष्टीला नीट नेटके संस्कार करून उमलवणं आम्हास शक्य नाही. आम्हाला देवास केवळ दंडवत घालणं एवढंच कळतं. यापेक्षा आम्ही काहीही मार्गदर्शन करू शकत नाही. मीरा आजोबांच्या सहवासात राहिली तर काही श्रवण करील, कीर्तन ऐकेल. तिच्या पोरकट भावनेला डोळत श्रद्धेचं रूप येईल. ती बहुश्रुत होईल. तिची ही भातुकली, तिचा हा लुटुपुटूचा भक्तीचा खेळ यांना पंडितांचं आणि साधू संतांचं मार्गदर्शननी आशीर्वाद मिळावेत अशी आमची इच्छा आहे. मीरेसारखे खेळ आम्ही कुणाचे ऐकलेही नाहीत, पाहणं तर दूरच. दुदाजींकडे साधूसंत नेहमी येतात. मनात येतं, माझ्या या लेकराचे हे अनोखे खेळ कोणी संतांनी पाहावेत. त्यांच्या पायावर या लेकरानं मस्तक टेकवावं आणि त्यांनी तोंड भरून आशीर्वाद द्यावेत. जीवनाचं सार्थक यातच नाही का? म्हणून मीरेला दुदाजींकडे पाठवायचं मनात येतं. आपला काय सल्ला आहे? सर्वच मंडळी ऐकण्यात गुंगून गेली होती. एकदम भानावर आली. एकमुखानं म्हणाली, योग्य आहे, योग्य आहे, आपला विचार योग्य आहे. एक दिवस मीरेला सांगितलं, आज तुला मेडत्यास जायचं आहे. मेडत्याचं नाव ऐकताच मीरा आनंदली. आजोबांचा तिला फार लळा होता. कुडकीला ते कधीकधी येताच मीरेला उचलून घेत. त्यांची ती भव्य आणि प्रेमळ मूर्ती पाहताच मीरा ही दुळदुळू धावतच त्यांच्याकडे झेप घ्यायची. त्यांच्या भल्या मोठ्या मिशांनी तिच्या गालाला गुदगुल्या व्हायच्या. म्हणूनच मेडत्याचं नाव ऐकताच तिची आनंदानं गडबड उडून गेली. गाड्या तयार झाल्या. तिचे कपडे लत्ते काड्यात भरले गेले. काही दासी, नोकर आणि हत्यारबंद शिपाई गाड्यांबरोबर जाण्यासाठी तयार झाले. रत्नसिंह स्वतः उभे होते. जातीनं लक्ष घालत होते. त्यांनी मीरेला म्हटलं, मीरा, जा, बाप्पाला नमस्कार करून या आणि गाडीत बसा. त्याबरोबर मीरा म्हणाली, मी एकटीनंच जायचं? मग माझ्याबरोबर तिथं खेळायला कोण? रत्नसिंह हसले. खरंच की, कोण हवंय तुला? चंदा. ठीक आहे, चंदाला पाठवतो. लगेच चंदाला बोलावणं गेलं. तिच्या वडिलांना सांगितलं, आपली चंदा मीरेबरोबर रवाना होईल. तिला मेडत्यास पाठवायचं आहे. राजाची आज्ञा म्हणल्यावर मान्य न करून भागणार होतं थोडंच. त्यांनी न बोलता तिचे कपडे लत्ते दिले. रत्नसिंहांनी पुन्हा आठवण दिली, जा मीरा, तू नि चंदा देवाला नमस्कार करून या. हो, नी तुझ्या बाबांनाही नमस्कार कर, कोणीतरी सुचवलं. मीरा नि चंदा पळतच वाड्यात गेल्या. पण कितीतरी वेळ झाला त्या काही परतेनात. खोळंबा झाला. या मुली करतायत तरी काय म्हणून दासींना पाठवलं. त्या गेल्या तर त्याही तिकडेच. रत्नसिंहांनी पुन्हा 1-2 पाठवलं. जा रे, बघा तरी एवढं करतायत तरी काय. नोकर आत जाऊन चौकशी करू लागले.
मीरेला तिचा श्याम सापडत नाही. त्यामुळं ती घरभर धुंडते आहे. गेलेल्या द्यासीही त्याच कामास लागल्या आहेत. रत्नसिंहांनी म्हटलं, एवढ्याशा भावलीसाठी किती वेळ गमवायचा? त्यांनीच हाक मारली, मीरा, मीरा बेटा, चल बाळा, उशीर होतोय. मीरेनं रडून गोंधळ केला. तिचा श्याम सापडला नव्हता. तिनंच कुठेतरी टाकला असणार. खेळायला घेते नि घरभर हिंडत असते. वाड्याचीही एवढी दालनं, माड्या, गच्ची, बाग, कितीतरी मैत्रिणींची घरं. ती कुठं कुठं खेळत असते. तिचा श्याम तिनंच कुठेतरी टाकला, विसरली आणि आता आकांत मांडलाय. दासींनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काहींनी ती भावली शोधण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी एकदम आठवल्यासारखं करून रत्नसिंह म्हणाले, अरे हो, काय ग, तुम्हाला एवढं कसं आठवत नाही? मीरा आजोबांकडे जाणार म्हणून आम्हीच नाही का तिचा श्याम आधीच पाठवून दिला? ते नाही का अलू, कम्मा आणि डुंगर आले होते, त्यांच्याजवळ आम्हीच श्यामला दिलं. म्हटलं हा मीरेचा श्याम आहे, तिकडं मेडत्याला पोचता करा आठवणीनं. मीरा येणार आहे, तिला खेळायला हवा. छोट्या मीरेला खरं वाटलं. तिनं डोळे पुसले. ती रत्नसिंहांच्या पाया पडली आणि म्हणाली, हो हो, माझा श्याम आधी गेला, मग तो माझी वाट पाहत असेल ना? हो ना, आजोबांनी तुझ्या कृष्णासाठी तिथं एक सुंदर मंदिर बांधलं आहे, पाशीलच तू. मीरा खुदकन हसली. नोकरांनी तिला आणि चंदाला बगलेत हात घालून उचललं नि गाडीत बसवलं. गाड्या मेडत्याला निघाल्या. धन्यवाद.